100% सत्तांतर हवंय। काल परवा मी एक क्लिप बघितली, हे जे स्टेटमेंट त्यांनी केले, हे स्टेटमेंट खरंच एका आमदाराला शोभते? तुम्ही दमदाटी करण्याचं राजकारण करता, भ्रष्टाचार तर तुमच्या नसानसात भिनलेलाच आहे, पण तुम्ही दमदाटी पण चालू केली का? आता जे गाजर भाजपच्या आमदारांनी दाखवली ते काही पूर्ण नाही केलं। विजन 2020च्या माध्यमातून आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, कुठलंही एकही काम त्यांनी मार्गी लावलेलं नाही। काम करताना दिघीत त्यांनी ट्रॅफिकची समस्येबाबत काम करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही। डीपी रोड किंवा आरक्षण ताब्यात घेण्याबाबत त्यांनी काम करायला पाहिजे होतं, त्यातले एकही काम त्यांनी केलेलं नाहीये। उलट भाजपच्या आमदारांनी जातीवाद जास्त केलेलं आहे। आज तगायत तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, दिघीकरांना एकही हक्काचं आमचं दिघीचं गार्डन नाही हे आम्ही आमच्या लहान मुलांना सांगू शकत नाही। भोसरीच्या पुलाखालची आरबनशीचा असेल, इंद्रायणी माईंची स्वच्छता असेल, तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता, तर महाराजांचं पुतळ्याच्या बाबतीत जे काही केलं, जे काही घडते त्या बाबतीत तुम्ही एकही शब्द काढत नाही का? नमस्कार, नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सध्या आपण पाहतोय एकीकडे ज्या सत्ताधाऱ्यांनी 10 वर्ष या ठिकाणी या भोसरी विधानसभेत जे आहेत ते सध्या काढलेली सध्या पाहायला मिळत आहेत। सध्या 2024ची निवडणूक जी सध्या आत्ता तोंडावरती येऊन ठेपलेली आहे। सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ गव्हाणे हे तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि सत्ताधारी जे आहेत ते सध्या 10 वर्ष त्यांची कार्यकाल आत्ता जो आहे तो सध्या आहे आणि तिसऱ्या टर्ममध्ये ते येत आहेत। त्यामुळे सध्या या भोसरी विधानसभेचं जे आहे ते सध्या वातावरण सध्या तापलं सध्या पाहायला मिळत आहे। सध्या मी या दिघी भागामध्ये आहे आणि दिघी भागामध्ये जे आहेत ते सध्या या परिसरात आलो आहे। माझ्याबरोबर आसवले साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत काय सांगाल, तुम्ही या दिघी परिसरात राहताय, गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी तुमचा जे सामाजिक कार्य जे आहे त्या माध्यमातून तुमचा जो आहे तो संपर्क अशा प्रकारे नागरिकांपर्यंत जो आहे तो दांडगा असलेला पाहायला मिळतोय। कशा प्रकारे तुम्ही आत्ता सध्या या भोसरी विधानसभेमध्ये जे आहे ते सध्या अजित गव्हाणे यांच्या पाठीशी कशा प्रकारे तुम्ही उभा राहणार आहात? भाऊंचं नेतृत्व हे शांत, संयमी आणि हुशार नेतृत्व आहे। भाऊंच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझा अभिमान समजेल, कारण की भाऊंचं नेतृत्वात काम करताना भाऊ हे विजनरी नेतृत्व आहे। काय करणार, कारण की भाऊ गेले त्यांच्या वाड्यात कंटिन्यू 4 टर्म निवडून येत आहेत, त्यासाठी काम करताना गेल्या 10 वर्षात जे गाजर भाजपच्या आमदारांनी दाखवली ते काही पूर्ण नाही केलं। विजन 2020च्या माध्यमातून आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, कुठलंही एकही काम त्यांनी मार्गी लावलेलं नाही। आणि जे काही कामं केली ते महानगरपालिकेत थ्रू झालेली कामं होती, जी काही थोडीफार प्रमाणात झाली 5-10% मार्फत। भाजप आमदारांबद्दल सांगायचं गेलं, निवडणुका आल्या, पोतं भरणार गाडीत ठेवायचं, हे नारळ या रोडला फोड, ते नारळ त्या भूमिपूजनाला फोड, त्याचं टेंडरही निघलेलं नसेल किंवा त्याची निविदेताही निघलेली नसेल, अशा प्रकारे भाजपची लोक काम करतात। काम करताना दिघीत त्यांनी ट्रॅफिकची समस्येबाबत काम करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही। डीपी रोड किंवा आरक्षण ताब्यात घेण्याबाबत त्यांनी काम करायला पाहिजे होतं, त्यातले एकही काम त्यांनी केलेलं नाही आहे। उलट भाजपच्या आमदारांनी जातीवाद जास्त केलेलं आहे या भोसरी विधानसभेत। लहान असताना आम्हाला आठवतं, आम्हाला एकमेकांची जात माहिती नव्हते, आम्ही सगळे सोबत खेळायचो, पण आज ही गोष्ट आहे की प्रत्येकजण प्रत्येकाला विचारते की काय बाबा, काय तुझी भूमिका आहे, काय स्टँड आहे तुझा त्या बाबतीतचा। हे जे क्लायमेट खराब केलेलं आहे त्यांनी, त्याच्या बाबतीत खूप अवघड परिस्थिती आहे। आणि भोसरीच्या पुलाखालची आरबनशीचा असेल, इंद्रायणी माईंची स्वच्छता असेल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला हा घ्यायचा आहे की तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता, तर महाराजांचं पुतळ्याच्या बाबतीत जे काही केलं, जे काही घडते त्या बाबतीत तुम्ही एकही शब्द काढत नाही का? त्याच्यावर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे। तुम्ही उत्तर देतच नाही आहे त्या गोष्टीवर, आणि उत्तर देणार कधी तुम्ही? कारण साहेब तुम्हाला सांगतो, त्याच्यावर ही उत्तरं देऊ शकत नाही, यांच्याकडे एकही उत्तर नाही आहे। आता ट्रॅफिकच्या समस्येच्या बाबत बोलायचं झालं, दत्तनगर ते दिघी गावठाण हा रस्ता रुंदीकरण कधीच व्हायला पाहिजे होता। हा रस्ता रुंदीकरण का थांबलं? सीमेच्या लगतचा रस्त्याचं काम त्यांनी 3 टेंडर काढले, 2020-21ला तो रस्ता संपायला पाहिजे होता, अजूनही रस्ता कंप्लीट नाही, अर्धवट काम सोडलेलं आहे। नागरिकांना एवढा त्रास होतोय त्या गोष्टीचा विचारता सोय नाही। कुठं रस्ता गेला तो डीपी रोड आहे, कुठं 10 फुटाचा रस्ता, कुठं 5 फुटाचा रस्ता, कुठं काय, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहेत, तर त्या कधी पूर्ण होणार? जर तुम्ही एकाच गोष्टीचे 4-4, 5-5 टेंडर काढत असतील तर अर्थ काय त्या गोष्टीला? आज सामान्य जनतेच्या टॅक्समधून तो पैसा महानगरपालिकेला जातो, त्यानंतर ती महानगरपालिका आपल्याला सगळ्यांना सोयीसुविधा देते, मग हा पैसा जातो कुठं आणि कोणाकडे जातो?
खरं तर पाहिलं गेलं तर आता म्हणजे सत्ताधारी म्हणतायत की या ठिकाणी आम्ही जो कर आहे तो देखील आम्ही माफ केलेला आहे. या भोसरी विधानसभेमध्ये आपण तसं पाहिलं गेलं तर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो देखील आम्हीच बसवतोय. म्हणजे हे सगळे कुठंतरी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा बाकीचा जो संविधान भवन असेल किंवा आपल्या या परिसरातल्या विकासाबाबत तसं जर झालं तर हे विकास तसा म्हणावा तसा झाला आहे का? तसं पाहिलं गेलं तर आपल्याला जो मॅक्झिम चौक आहे, मॅक्झिम चौकाच्या जर साईडला जर आपण जर पाहिलं तर अक्षरशः म्हणजे 4 धामला आपण बाहेर जातो आपण. ते 4 धाम सगळे आपल्या या भोसरीमध्ये तयार झाले दिसतात. या साईडला तर सगळे मंदिरच झाले दिसतात. एकंदरीत काय प्रकार आहे नेमका? जी मंदिरं तयार झाली किंवा जे काही तयार झाले ती ॲक्च्युली गायरान जमीन आहे. त्या गायरान जमिनीवर यांनी जे मंदिरं उभी केली ती मंदिरं कोणाच्या आश्रयाखाली उभारण्यात आली का? तुम्ही फक्त मतदान गोळा करण्यासाठी जे आमची सामान्य नागरिक आहे किंवा जे प्रत्येक याच्यातले नागरिक आहेत, भोळी जनता आहे, त्या भोळी जनतेला तुम्ही त्यांच्या भोळेपणाचा उपयोग करून तुम्ही जे त्यांना जागा दिल्या आहेत किंवा तिथं जी मंदिरं उभारली ती खरंच लिगलमध्ये आहेत का? का आज गायरानाची जमीन असताना दिघीकरांना तिथं दिघीकरांची ॲक्च्युली ती हक्काचं गायरान जमीन आहे. त्या गायरान जमिनीवर दिघीकरांच्या गाववाल्यांचा जो व्हिजन आहे ते खरंच आहे का? तिथं केलं आहे का? इम्प्लिमेंट झालं आहे का? मधल्या काळात असं समजलं होतं की बैलगाडा घाट तिथं तयार होणार होता. त्या बैलगाड्या घाटचं महिन्याभरात काम बंद करण्यात आलं. का काम बंद करण्यात आलं याचं उत्तर भाजप आमदारांनी आम्हाला द्यावं. खरं तर पाहायला गेलं तर म्हणजे आता भोसरीचं देखील विस्तारीकरण चांगल्या झपाट्यानं वाढलेलं आहे. मग आता गायरान तुम्ही म्हणताय की गायरांवरती देखील अतिक्रमण वाढलेलं आहे. मग ते गायरान जे आहेत ते तुमच्या सर्व दिघीकरांसाठी जे आहेत ते उपयोगी ठरणार होतं, पण त्याच्यावरती सध्या आता अतिक्रमण झाले. काय वाटते एकंदरीत तुम्हाला? जे अतिक्रमण झाले त्या लोकांचा दोष नाही. त्या लोकांना ज्या नेतृत्वाखाली त्यांना डायरेक्शन देण्यात आलं ते चुकीचं आहे. त्या गायरानावर काय पाहिजे होतं काय नाही हे सगळ्यात पहिलं तुम्ही लोकांचा कल जाणून घेण्यात महत्त्वाचं होतं. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी हा घेईल की दिघीमध्ये आम्हाला हक्काचं दिघीकरांसाठी एकही गार्डन नाही आहे. एकही गार्डन साहेब आज तगायत तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो दिघीकरांना एकही हक्काचं आमचं दिघीचं गार्डन आहे हे आम्ही आमच्या लहान मुलांना सांगू शकत नाही, कुठेही सांगू शकत नाही. 100% स्वातंत्र्य हवं आहे. काल परवा मी एक क्लिप बघितली की त्यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत मी माझ्या विरोधातील लोकांना बदलण्याची संधी देतो, नाही तर 20 तारखेनंतर 10 वर्षात तुम्ही माझा स्वभाव नाही बघितला असा स्वभाव तुम्ही बघशाल. हे जे स्टेटमेंट त्यांनी केले हे स्टेटमेंट खरंच एका आमदाराला शोभते का नाही शोभत ही गोष्ट लोकांनी लक्षात आणून घेतली पाहिजे. आणि खुलेआम तुम्ही जे कामं करतात लोक प्रामाणिकपणे ज्यांना बदल हवा आहे तुम्ही दमदाटी करण्याचं राजकारण करता. भ्रष्टाचार तर तुमच्या नासानासात भिनलेलाच आहे, पण तुम्ही दमदाटी पण चालू केली का आता? अच्छा, म्हणजे सध्या त्यांनी जे काही काल वक्तव्य केलं त्याचा देखील निषेध करतात? 100% मी निषेध व्यक्त करतो. कारण की दिघी आणि भोसरी विधानसभा हे सगळे एकत्रीकरण याचं आहे. आपण संतांच्या भूमीत येतो, ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या भूमीत आपण राहतो, त्या ही भाषा वापरणं योग्य नाही. आपण रामकृष्ण हरीवाली लोक आहेत, आपण या ठिकाणी हात जोडून प्रत्येकाला विनंती करूनच करतो. पण तुम्ही ज्या ठिकाणी ही भाषा वापरली ही अत्यंत चुकीची आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. मग आता खरं तर पाहिलं गेलं तर सध्या आता तुतारीच्या चिन्हावरती अजित गव्हाणे लढत आहे. त्या तुमच्या या दिघी भागातून कशा प्रकारे आता मतदेखील त्यांना मिळेल? 100% लोकांचा कौल अजित भाऊंच्या पाठीशी आहे. 100% लोकांना बदल हा हवा आहे. लोकांनी 10 वर्ष त्यांना संधी दिली, लोक अजून त्यांना संधी देऊ शकत नाही. 100% लोकांची जी फसलेली कामं आहेत किंवा जे 10 वर्ष आपण बॅकफूटवर गेलो, जे 10 वर्षात घडायला पाहिजे होतं त्यातली एकही गोष्ट घडलेली नाही आहे. त्यामुळे लोकांना 100% बदल हा हवा आहे. नक्कीच अजित भाऊ विन होतील का? 100% काळ्या दगडावरची पांढरी रेघे अजित भाऊ विजयी आहेत आजच्या डेटला. 23 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर समजल. हे होते आपल्याबरोबर आसोले साहेब होते दिघी या परिसरातून. सध्या आपण पाहतोय भोसरीचं विधानसभेचं जे आहे ते राजकीय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय या तुतारीच्या ज्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत अजितभाऊ गव्हाणे यांना या भोसरी विधानसभेतून जो आहे तो सध्या पाठिंबा प्रत्येक भागातून प्रत्येक या गावातून जो आहे तो मिळताना आणि तो वाढत असल्याचा सध्या पाहायला मिळून येतोय. त्यामुळे सध्या एवढंच पाहणं महत्त्वाचं गरजेचं आहे की सध्या या भोसरी विधानसभेमध्ये जो आहे तो मतदार तो जागृत आहे, तो सुज्ञ आहे. आणि नेमकं आता या भोसरी विधानसभेत कोणत्या उमेदवाराला आपल्या मतपेटीतून कुणाला मतदान करेल आणि कुणाला विजयी करेल हे देखील सध्या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.